मराठी माणसासाठी अभिमानास्पद बातमी। स्क्वाड्रन लीडर प्रसाद पटवर्धन त्रिपुरा राज्यपालांचे सहाय्यक नियुक्त। त्रिपुरा राजभवनात प्रथमच एडीसी पदी मराठी माणूस। अजित पवार यांच्या विमानामध्ये बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली शंका। विमान अपघाताबद्दलच्या वाचाळांना विखेंनी फटकारलं। ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळेपर्यंत दम धरा, विखेंचं वक्तव्य। मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा खोळंबा कायम। शुक्रवारी पुण्याकडे जाणारी मार्गिका तुंबली। महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडीच्या दिवसातला टोल परत द्या। खालापूर टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन। तटकरे शरद पवारांना छळतायत, रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप। मंत्री संजय शिरसाट आणि मुलगा अडचणीत येणार अशी शक्यता। हॉटेल लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी। नाशिकमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा। राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेसाठी भाजपसोबत। एपिस्टिन फाईल्सवरून काँग्रेस आक्रमक। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। पश्चिम रेल्वेचा गोंधळाचा कारभार सुरूच। गोरेगाव ते सीएसएमटी लोकल आता वांद्रे ते सीएसएमटी अशी धावणार। नाशिक राष्ट्रवादीमध्ये फूट। हेमलता पाटील यांचा वेगळा गट। राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा। मुंबई महापौर उपमहापौर निवडीवर आज शिक्कामोर्तब होणार। फडणवीस शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार। उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। कशेळीतील फर्निचर मार्केटमधील 50 गोदामांवर कारवाई। शासकीय मालकीच्या जागेवर गोदामांचं अतिक्रमण। अमेरिकेने इराण्यांना देश सोडायचा दिला संदेश। इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला। विरोधकांच्या कुरघोड्यांना शिवेंद्रराजे भोसलेंचं थेट उत्तर। मला डिवचू नका, मी कोणालाच सोडणार नाही। भाजपचा बीएमसी कार्यालयामध्ये विधिवत प्रवेश। महिला नगरसेविकेला पतीसह पूजेला बसण्याचा मान। ओला उबर आणि रॅपिडोचा शनिवारी देशव्यापी संप। खासगी भाडोत्री वाहनाच्या प्रवाशांना फटका। भारताची वाहतूक व्यवस्था खिळखिळी करण्याचा जाळ। गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। एक नक्षलवादी ठार। C60 पथकाचा जवान जखमी। अपूर्ण कामामुळे मुंबई पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडी। प्रवासी आणि नागरिकांचे हाल। वाहतूक कोंडीवर प्रशासनाची मलमपट्टी। अंडर-19 विश्वचषकावर भारतानं 6व्यांदा कोरलं नाव। इंग्लंडचा भारतानं केला पराभव। वैभव सूर्यवंशीची खेळी महत्त्वाची ठरली। ईव्ही उत्पादनासाठी ऐतिहासिक करार। महिंद्रा अँड महिंद्रा 15,000 कोटींची गुंतवणूक करणार। राज्यामध्ये महिंद्रा देणार 15,000 जणांना रोजगार।